निकिताज मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पेरी पेरी मसाला. सर्वांनाच याचा स्वाद आवडतो. रेसिपीची लजाकत वाढविणारा हा मसाला आहे. तर त्याचं साहित्य पाहूयात आपण. तर ही सुंठ पावडर आहे. आपण 2 चमचे घेतलेली आहे. मिरी पावडर घेतलेली आहे 1 चमचा. 1 चमचा आपण आमचूर पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा ऑरिगॅनो घेतलेला आहे 4 चमचे. लसूण पावडर घेतलेली आहे 3 चमचे. 4 चमचे आपण काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. ही साखर आहे. साखर आपण 1 चमचा घेतलेली आहे. चिली फ्लेक्स घेतलेत आपण 3 चमचे. मिक्स हर्ब घेतले आपण 2 चमचे. कांदा पावडर घेतले आपण 3 चमचे आणि हे मीठ आहे. हे झालं पेरी पेरी मसाल्याचं साहित्य. अगदी ही रेसिपी खूपच सोपी आणि पटकन होणारी आणि ज्या आपण पदार्थामध्ये ह्याचं यूज करतो, वापर करतो, त्याची चव वाढवणारा हा मसाला आहे. निश्चितच मसालेही आता आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा मराठा मसाला आहे. आपल्याकडे आगरी मसाला आहे. हा सांबार मसाला तुम्हाला दिसतोय. सर्व प्रकारचे मसाले आपल्याला उपलब्ध आहेत आणि खाली दिलेल्या नंबरवर ते आपल्याला भेटू शकतील. हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. हे प्रथम आपण ही गार्लिक पावडर, लसूण पावडर घालून घेणार आहोत. हे आपण मिक्सर मध्ये पण दळू शकतो. त्यानंतर ऑरिगॅनो, त्यानंतर कांदा पावडर, त्यानंतर साखर छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिरी पावडर. निकिताज मसाले या रेसिपी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आमचूर पावडर, त्यानंतर मिक्स हर्ब हे घालून द्यायचं. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर, चिली फ्लेक्स, आणि ही सुंठ पावडर आणि लास्टला आपण मीठ घालून घेणार आहोत. छान मिक्स करायचं. हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालतं किंवा आपल्याकडे खलबत्ता असेल त्यावर कुठलं तर एकदमच छान आणि सुंदर होतं. किंवा असंही हे वापरू शकतो आपण छान मिक्स करून कुठल्याही पदार्थामध्ये. हे पावडरचंच आहे सगळं. तर आपण आता हे ग्राइंड करून घेऊयात. अशा पद्धतीचं मिक्सर मधून आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे पेरी पेरी मसाला. आणि आता या बाउल मध्ये आपण काढून घ्यायचं. पाहू शकता सगळे पावडर्स त्या मिक्स झालेल्या आहेत आणि एक छान असा टँगी सुगंध या मसाल्याला येतोय. असा हा आपला पेरी पेरी मसाला तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही बरणीमध्ये अशा काचेच्या भरून ठेवायचा आहे. हा मसाला आपण चिकन मध्ये, सुकी भाजी किंवा पास्ता, मॅगी यामध्ये घालून ही रेसिपी अगदी भन्नाट बनवू शकतो. मस्त का? हेल्दी रहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी मध्ये.